श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्ही माझं हे जेवणाचं वाढलेलं ताट बघितलंच असणार, राईट? हे सात्विक जेवणाचं ताट आहे. सो आपण याच्यातल्याच 3 रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे चटणी, गोडाचं म्हणजे शेवयांची खीर आणि तिखट म्हणजे बटाट्यांची रस्सा भाजी. ठीक आहे. आणि हे पूर्ण सात्विक जेवण आहे. कांदा लसूण न वापरता आपण तयार केलेलं हे जेवण आहे. सो आपण या 3 रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण एका ताटाचं संपूर्ण जेवणाचा हा व्हिडिओ भेटणार आहे. बघा, वरण भातावर छान तूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर पोळी वाढली की मग आपण सुरुवात करूया गोडाच्या पदार्थांनी. आणि आपण पहिला पदार्थ बघूया, ती आपण जी शेवयांची खीर केली आहे ती कशी करायची. सो आपण काय करूया की कढई घेतलेली आहे, कृतीकडेच वळूया डायरेक्ट. कढईमध्ये छान तूप घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काजू आणि मनुका घातलेले आहे, ते छान परतून घेऊया. कमी आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. या पूर्ण याची पूर्वतयारी म्हणजे आपण बटाटे आधीच उकळून ठेवलेले आहेत. आणि बघा, आपले हे काजू आणि मनुका झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया. आणि छान तुपामध्ये आपण ज्या शेवया आहेत त्या छान भाजून घेऊया. बघा, अशा टाकलेल्या आहेत आपण. आणि छान कमी आचेवर सोनेरी होतपर्यंत आपण या शेवया भाजून घेऊया. अशा आपण भाजून घेतलेल्या आहेत शेवया कमी आचेवर. आणि बघा किती छान त्यांचा सोनेरी रंग झालेला आहे. आणि सोबतच आपल्याला दूधही गरम करायला ठेवायचं आहे. आणि आपण दुधाला छान उकळी येऊ देऊया. आणि बघा, दूध उकळलेलं आहे छान. आणि आपण याच्याचमध्ये या शेवया घालूया याच भांड्यामध्ये. बघा, वा वा, मस्त. खूप तुपात भाजलेल्या शेवयांचा खूप छान वास येतो आहे, सुगंध येतो आहे. आणि आपण या शेवया मिक्स करून घेऊया दुधामध्ये आणि छान उकळी येऊ देऊया व्यवस्थित. बघा, छान उकळी आलेली आहे. कमी आचेवरच आपण या शेवया केलेल्या आहे. थोडी आपण त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि छान आपण ती साखर विरघळू देऊया. वा, अशी छान होते आहे आपली खीर, शेवयांची खीर. त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे. पुन्हा एकदा ते घालून सुद्धा आपण मिक्स करून घेऊ. आणि बघा किती छान उकळी आलेली आहे आणि आपल्या अशा शेवया होत आहेत. बघा, आणि त्याच्यात जे आपण आधी तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्सही टाकलेले आहेत. आणि आपली शेवयांची खीर रेडी आहे. आता आपण वळूया चटणीच्या रेसिपीकडे. सो चटणीसाठी आपण कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, शेंगदाणे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. आणि निंबू घेतले. निंबू तर इम्पॉर्टंट आहेच. तुम्ही प्रत्येक पदार्थामध्ये निंबूचा वापर करा. सो आपण याला काय करूया, आधी मिक्सरचं भांडं घेतलं आपण, त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला, कोथिंबीर घातली, मिरच्या घातल्या, ओलं खोबरं घातलं, शेंगदाणे घातले. आणि आपण बघा असं घातलेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ घालूया. आणि त्याच्यानंतर थोडी साखर देखील घालूया, कारण पूर्ण टेस्ट बॅलन्स व्हायला थोडीच घातलेली आहे. आणि जे निंबू आहे तेही पिळूया त्याच्यावर. अर्ध निंबू घेतलेलं आहे आपण, ते छान पिळून घेऊया. आणि याचं आपण हे मिश्रण जे आहे ते छान मिक्सरमध्ये जाडसर थोडंसं असं मध्यम यात वाटून घेऊया. बघा, असं झालेलं आहे वाटून. आणि आपण हे काढून घेऊया. सो ऑलमोस्ट आपली चटणी रेडी आहे. ओल्या खोबऱ्याची चटणी, मस्त हेल्दी चटणी आहे. याच्यावर आपल्याला द्यायचं आहे फक्त मोहरीचा तडका. आणि थोडे आपण कढीपत्ताही त्यामध्ये ॲड करू. आणि त्याच्यात थोडं हिंगही घालूया. आणि ही छान आपण चटणीवर वाढूया. वा वा, मस्त झालेली आहे ही चटणी. मिक्स करून घेऊया. आणि आपली ही ओल्या खोबऱ्याची शेंगदाणा चटणी, कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आपली रेडी आहे. मस्त दिसते आहे की नाही? आपला हा दुसरा पदार्थही रेडी आहे. चला आता आपण तिसऱ्या पदार्थाकडे जाऊया, जी म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी. त्यासाठी आपण घेतलेले आहे टमाटर, कढीपत्ता, मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि छान हिरवीगार कोथिंबीर. मी जसं सांगितलं की ही सात्विक भाजी होणार आहे. कांदा लसूण आपण याच्यामध्ये वापरलेला नाही आहे. सो आपण हे सर्व जेवढे पण साहित्य होतं, टमाटर, मिरची, हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यामध्ये थोडा खोबरं कीस घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडं धने पावडर, आणखी 2 चमचे धने पावडर घातलेलं आहे. आणि याला छान वाटण करून घेऊया.
तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे आपलं. आपण त्याच्यात घातलेली आहे मोहरी झाली की आपण जे वाटण केलेलं होतं बिना कांदा लसणाचं ते आपण त्याच्यामध्ये घालूया. बघा मस्त, आणि याला छान शिजू देऊया. बघा किती छान शिजलं आहे. त्या पूर्ण वाटणाने तेल सोडलेलं आहे, असं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडी हळद आणि थोडं भरपूर असं तिखट, म्हणजे छान अशी चमचमीत भाजी होणार आहे. आणि त्या भाजीचा रंगही मस्त लालसर आणि तर्रीवाली भाजी होणार आहे. सो आपण याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे, मिक्स करून घेऊया. याच्यासाठी आपण 2 ते 3 बटाटे आपण छान उकळून घेतलेले आहे, शिट्टी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे गरम मसाला, घरचा गरम मसाला आहे, तोही मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया जरा बटाट्यांचे काप करून घेतलेले आहेत, ते आपण बटाटे याच्यात घातलेले आहे. त्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि थोडंसं अर्धा बटाटा असं आपल्याला मॅश करून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही छान थिक येईल. आणि आपण हेही मिक्स करून घेऊया. भाजी करायच्या अगोदरच आपण गरम पाणी पण वापरू शकतो याच्यामध्ये. थंड पाणी घातलं तर ते शिजायला वेळ लागतं. सो आपण गरम पाणी घालूया, किंवा थंड पाणी कसंही चालतं तरीसाठी. सो आपलं असं छान मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आपण छान त्याच्यामध्ये उकळीचं पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपला वेळ देखील वाचतो. सो ऑलमोस्ट आपली ही भाजी बघा झटपट होणारी आहे. आणि सात्विक जेवण उपास असला त्या दिवशी आपण रात्री असं हे जेवण जेवू शकतो. ही भाजी तर नक्कीच करू शकतो. त्याच्यात आपण घातलेलं आहे चवीपुरतं मीठ. आणि आपलं ही भाजी ही रेडी आहे. बघा मस्त तर्रीदार झाली आहे. चला आपण 20 सेकंदांमध्ये पोळी करून घेऊया. आणि असंच्या असं जेवढे पदार्थ केल्यात आपण ते ताटावर वाढून घेऊया. बघा मस्त तेल लावून छान अशी पोळी शिजते आहे. तव्यावरच फुलणारी ही पोळी आहे. पोळी इज रेडी. आपण घेऊया आता मस्त ताट, जेवणाचं ताट. चला बघूया. आता आपण ताटामध्ये वाढलेलं आहे निंबू आपण वाढूया. छान जी केलेली ओल्या खोबऱ्याची चटणी, त्याच्यानंतर मस्त तर्रीदार आलूची भाजी, मस्त गार्निश आपण कोथिंबीरीने गार्निश केलेली आहे. आणि मस्त गोडाचा पदार्थ म्हणजे शेवयाची खीर. त्यानंतर आपण वाढूया वरण भात. सुंदर असा मऊसर भात झालेला आहे हा. त्यावर वाढूया आपण छान वरणाचा एक चमचा वरण. आणि वरण वाढलं बघा मस्त छान पिवळी वरण झालेलं आहे. आणि डाळ पण छान शिजलेली आहे, दिसूनच येते. त्याच्यात सोडूया छान एक तुपाची धार. आणि आपण जे केलेली पोळी होती ती पण छान असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्या पोळीचे, आपण ते देखील वाढूया. बघा आपलं हे मस्त जेवणाचं ताट रेडी आहे. आणि तुम्ही पण हे पदार्थ करून बघा. आणि आवडलंच तर लाईक करा, सोबतच कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि या जेवायला. सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.